माझ्या पूर्ण आयुष्यात 33 वर्ष झाली आजपर्यंत असं शिक्षण मी कुठेच घेतलं नाही आणि असे गुरु मी कुठेच पाहिले नाही. गुरुवे दीक्षा. माझं नाव गौरी निलेश येरुणकर. इथे येण्याचं पहिलं कारण म्हणजे मी खूप सारे रेकीचे क्लासेस शोधले आणि मनापासून शोधले. शोध घेण्याची जी प्रक्रिया, तर माझं पहिलं MSc बॉटनी झालं. त्यामुळे क्लिनिक पाहिजे अट्टासाठी न्यूट्रिशन केलं की क्लायंटला काउन्सिल करता येईल. न्यूट्रिशन झाल्यानंतर पर्सनल ट्रेनिंगचा कोर्स केला मी फिटनेसमध्ये. ते झाल्यावर एरोबिक्स केलं. ते झाल्यानंतर मी काउन्सिलिंग सेशन्स घ्यायला सुरुवात केली आणि मग फायनली म्हटलं आता अजून काहीतरी पाहिजे. तसं बरंच काही केलेलं. तर फायनली आता मी खूप खुश आहे. त्यानंतर पहिलं बघितलं सगळी माणसं बसली होती, तेवढ्यात सर आले. एका दिवसाचीच बॅच मुळात. म्हटलं एका दिवसामध्ये सोडतील 6 वाजता. हां म्हटलं म्हणजे शिकवतील काय आहे फर्स्ट त्याच्यामध्ये आणि सोडतील. एकाच दिवसाचा क्लास म्हटल्यावर आपण काय म्हणतो थोडं असणार आहे काय, थोडं शिकवतील आणि सोडून देतील. सरांनी क्लासेस सुरू केले आणि सरांचं शिकवणं इतकं सुंदर. मी ऑनलाईन पण झालेलं आहे, सर्टिफिकेट पण आहे सर माझ्याकडे आणि त्याच्यातून मला काहीच कळलं नाही. आणि हे नॉलेज जे इथे मिळालं ना हे कुठेच मिळणार नाही ऑनलाईन. तर मी 101% शुअर शॉट सांगते की हे मिळू शकत नाही, कारण इथे सिलेबसपेक्षा एक्स्ट्राच शिकवलं जातं. पण जसा तो सिलेबस होता आणि सरांचं एक्सप्लेनेशन एवढं सुंदर ना की वेळ कधी गेला कळालं नाही. आणि मी येते घणसोलीवर. माझ्या पूर्ण आयुष्यात 33 वर्ष झाली आजपर्यंत असं शिक्षण मी कुठेच घेतलं नाही आणि असे गुरु मी कुठेच पाहिले नाही. आणि सरांनी जशी शिकवायला सुरुवात केली मला लिटरली फिलिंग आली आपण म्हणजे आपल्याला काहीच येत नाही. आपण एखादी गोष्ट करायची म्हणून करतो, ऐकायची म्हणून ऐकतो, पण त्याचा काय अर्थ आहे हेच माहिती नसतं. दीक्षा घेणं काय असतं नाही माहिती नव्हतं. तर दीक्षेचा पहिलाच अनुभव इतका जबरदस्त होता आणि सरांची दीक्षा देण्याची पद्धत पण वेगळी आहे. मी पहिल्यांदा अनुभव घेतलाय, पहिल्यांदा आयुष्यात एक्सपिरियन्स घेतलाय. एका दिवसाचा क्लास आणि त्यात 2000 रुपये फी ही स्टार्टिंगला खूप जास्त वाटली. एका दिवसाची 2000 फी घेतली सरांनी. पण ज्या वेळेला सरांनी पूर्ण नॉलेज आणि ते 10 वाजेपर्यंत बसल्यानंतर बाहेर गेल्यावर पहिली रिॲक्शन होती अरे 2000 एवढं मिळणारच नाही. म्हणजे किती चार्ज केले पाहिजे होते सरांनी जे नॉलेज दिलं. आणि गुरु कसा असावा तर मी म्हणेन असा असावा, फुल ऑफ नॉलेज. म्हणजे इतकं प्रत्येक गोष्ट म्हणजे अक्षरशः फोड करून सांगणं हे प्रत्येकाला जमेल मला वाटत नाही. माझ्या आयुष्यात तरी आतापर्यंत असे गुरु आले नाहीत. आणि मी ज्या शोधात होते गुरुच्या मला असं वाटतं जरी सर स्ट्रिक्ट असले म्हणजे असं दिलं ना 2-3 लावून तरी पण चालेल, पण असे गुरु असावे. म्हणजे तेवढं पण ते लक्ष देतात सर की प्रत्येकाला हे जमलंच पाहिजे याची खात्री करतात पहिलं तर की तुम्हालाही केलंच पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतात मी पैसे घेतले पूर्ण शिकवणार. हे जे मी म्हणेन हे वर्ड आहे ना याची जाणीव खूप कमी लोकांना असते मी असं म्हणेन. कारण की मी खूप ठिकाणी मी पण पैसे भरले पण आय डोंट नो इथे जे मला सॅटिस्फॅक्शन मिळालं ना तर कुठे नाही मिळालं आतापर्यंत. आणि हे पूर्ण म्हणजे काय म्हणतात त्याला पैशापेक्षा पण जास्त मूल्यवान इथून घेऊन चालली मी तरी. म्हणजे मला वाटतं प्रत्येकाचा तोच एक्सपिरियन्स असेल की एक मनी व्हॅल्यू आपण म्हणतो ना त्याच्यापेक्षा दुप्पटीने मी इथून घेऊन चालली. सर तर स्ट्रिक्ट आहे ते माहिती आहे. भीती पहिला तर कॉल आला तुम्ही खूप खुश झाली अरे पास झालो पप्पू पास हो गया असं ते पप्पू पास हो गया जायचंय. हा इतकी एवढी एक्साइटमेंट ना माझ्यामध्ये इथं जायचंय. आणि मग नंतर सरांची बोलल्यानंतर अशी एनर्जी वाढायची ना की बस आत्ता काय साधना करणार आहे मी मस्त असं ते आतमधून तुम्हाला फील होतं आणि ती सुटत नाही मग साधना. आणि म्हणजे असं वाटतं ना की आपल्याला जो गोल आहे ना आपल्याला त्याच्यात सर पण मदत करतात आपल्याला किंवा त्यांची ऊर्जा मदत करत असते असं फील होतं. आणि ते खरं आहे कारण की मला ना एक दिवस मी साधनेला सकाळी बसले आणि साधनेला बसताना सगळं फ्लाईट मोडवर असतं फोन आणि मी उठले आणि अक्षरशः माझ्या फोन वॉलेटमध्ये पैसे आले होते अचानक भयानक. काही कनेक्शन नाही, डायरेक्ट 12,000. सो ती एक अनुभूती सुंदर होती. म्हणजे आयुष्यात खूप चेंजेस. त्या दिवशी मी एक तुम्हाला इन्सिडेंट सांगते सर. 3rd डिग्री इथे लेट झालं होतं ना 1:10 वगैरे आणि माझा उपवास होता त्या दिवशी. तर मी जेवले नव्हते इथे पण आणि घरी जाऊन मी ऑलरेडी मिस्टरांना सांगून आले होते की जेवण ठेवा काय पण असेल ते असं. हां
तर आणि नेमकं ते विसरलेले, मी गेले घरी आणि नेमकं ते विसरलेले. आणि मी सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं, राग करायचा आणि मी प्रचंड रागिष्ट, मग प्रचंड नाही म्हणा पण मी रागिष्ट, म्हणजे मला नाही पटली ना एखादी गोष्ट काय मागे पुढे ठेवायचं नाही, एकदाच काय ते बोलून मोकळं व्हायचं ठापकन. तर माझ्या नवऱ्याला ही सवय माहिती आहे ना, आता काय येईल चंडिका वगैरे असं. मी घरी गेले आणि मी हातपाय वगैरे फ्रेश झाले, म्हटलं दिले जेवण, त्याला असं झालं ना की आता चंडिका येईल असंच. तो असा मी लिटरली बघितलं असा तो असं सारखं, पण मॅडम मी एकही शब्द बोलेन, हाही पेशन्स लेवल आहे माझ्यात झालेला फरक. मी म्हणजे बोलतात ना अभिमानाने सांगते की फरक झाला. मी पाण्याचा सीप घेतला नुसतं आरामात, काही नाही, तो बघतोय तोंडाकडे, आता ही काहीतरी बोलणार, एवढा कॉन्फिडन्स आहे त्या माणसावर की आता चंडिका येईल असं बघतोय. असं झालं. त्याला वाटलं की ही राग, मला म्हटलं काय झालं तुला फुगायला, मी ते पाणी पियाले, म्हटलं मला काही रागायला नाही, आता आपण झोपूया मस्त. तो असं बघतोय, कुठे गेलेली, क्लासला गेलेली, तुला रागच ना आला. म्हणजे मला स्वतःलाच असं येत होतं की म्हणजे आपल्या व्यक्तीला आपल्याबद्दल किती शुअर शॉट असू शकतो की आपल्या बायकोला काय होईल आता. म्हटलं आता माझ्यात खूप चेंजेस झाले, आपण झोपूया, मला काही राग बी आला नाहीये. तो एवढा शॉक झाला, पण तो मला म्हणाला हा चेंजेस आहे, तुझ्यातले हे चेंजेस आहेत आणि ते खूप सुंदर. आणि मला नाही वाटत माझ्यामधला हा चेंज कोणी घडून आणला असता, तो सरांनी आणलाय मी असं म्हणू शकते आणि स्ट्रॉंगली म्हणू शकते. आणि सर मी तुम्हाला थँक्यू याच्यासाठी म्हणेन की झाली आता लग्नाला ऑलमोस्ट 7 वर्ष झाली आहेत, पण एक घरातलं एक वातावरण आहे ते मला नव्हतं सॅटिस्फिकेशन. पण मी जेव्हापासून ही सुरुवात केली ना रेकीची, माझ्या घरात एवढं जबरदस्त वातावरण, मला असं वाटतं ना अरे भाई क्वीन आहे मी, काय नाही आजूबाजू. कसं सडनली म्हणजे नवरा पण मला एवढा सपोर्टिव्ह, मला स्वतःला पण अरे नक्की काय होतंय माझ्याबरोबर, इतका सपोर्टिव्ह ना, जे मी आधी कधीही 7 वर्षात अनुभवलं नाही. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं ना अरे रेकीच पाहिजे लाईफमध्ये, दुसरं काय नको, असं मिळणार असेल तर हेच पाहिजे लाईफमध्ये. खूप छान एक्सपिरियन्स आहे आणि मला असं वाटतं की माझ्या माध्यमातून खूप लोक जोडली गेली याच्याशी, तर खूप बरं होईल आणि याच्यापेक्षा जास्त चांगलं शिकवून कुठेच मिळणार नाही आणि होऊच शकत याची मी खात्री देते. आणि थँक्यू सो मच सर, मी परत तुम्हाला एकदा थँक्यू म्हणेन की हा माझ्यातला जो बदल तुम्ही घडून आणलाय, थँक्यू सो मच. माझ्या नवऱ्याच्या वतीने पण मी तुम्हाला थँक्यू म्हणेन.